साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि आपण पाहू शकतात की मोठ्या थाटामाटात उत्साहाच्या वातावरणामध्ये ही जयंती साजरी केली जाते। माझ्यासोबत काही समाज बांधव आहेत। दादा, यावर्षीची जयंती विशेष काय आहे? या जयंतीला किंवा काय उपक्रम राबवतोय आपण? मी सर्वप्रथम डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्हाला दिवाळीपेक्षा कमी नाही, आम्हाला प्रेरणादायी आहे। आमच्या लेकराबाळांना एक प्रेरणा आहे, कारण की अण्णाभाऊ साठे यांचे विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन चाललेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार घेऊन चाललेले आहेत, त्यामुळे त्यांचे विचार आम्ही आमच्या लेकराबाळात पोहोचण्याचं काम करतो। आणि अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात भव्य दिव्य साजरी केली जाते। कारण की तुम्ही बघता की जसा मोर्चा ही 2 लाख प्लस झाला, तसा जयंती सुद्धा खूप भव्य दिव्य लातूर शहरात होते। कारण मातंग समाजाचं नाव संपूर्ण दलित समाज, संपूर्ण सुवर्ण समाज सुद्धा अण्णाभाऊला अभिवादन करण्यासाठी लातूरमध्ये येतो, अण्णाभाऊच्या पुतळ्याला अभिवादन करतो। हा अण्णाभाऊचा लढा ही शोषिताचा, वंचिताचा, कष्टकऱ्याचा, दीनदलिताचा होता। त्यांनी आपली लेखणीमधून व्यथा कथा मांडलेली आहे। अण्णाभाऊचा लढा ही ज्या अण्णाभाऊमुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी टाकली ते अण्णाभाऊ होते। मुंबई जर कुणामुळे भेटली तर अण्णाभाऊमुळे भेटली। आज या जयंतीच्या निमित्ताने काही उपक्रम आहेत? आज अनेक भागात खूप चांगले उपक्रम आहेत। तुम्ही बघता इथं रक्तदान शिबिर आहे, तिकडे अन्नदान वाटप आहे, पलीकडे रोगनिदान शिबिर आहे। म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना आपल्या हॉस्पिटलला जाण्यासाठी फीस लागते, त्यांचे उपचार फ्रीमध्ये करत आहेत। सर्व रोगनिदान शिबिर, डोळे तपासणी, अन्नदानाचा कार्यक्रम, वह्या पुस्तक वाटप, शालेय साहित्य वाटप, अशा अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबवत आहोत। हे होते समाज बांधव। त्यांनी सांगितलं की जयंती ही नाचून नाही तर वेगवेगळे काही गोष्टींचं समाजोपयोगी उपक्रम राबवून आम्ही ही साजरी करत आहोत। खूप चांगला असं सुंदर उपक्रम ते दरवर्षी राबवतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर।